नमस्कार मित्रांनो, समीकरणे या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण चलाचा वापर करून गणिती क्रिया कशा लिहायच्या यावरील काही सराव गणिते करणार आहोत. पहिलं गणित आहे, खालील माहिती अक्षर वापरून लिहा. एक संख्या व 3 यांची बेरीज. या उदाहरणामध्ये आपण ही एक संख्या आहे जी आपल्याला माहित नाही आहे, त्याला आपण x मानूया आणि म्हणजेच एक संख्या x व 3 यांची बेरीज ही असणार आहे x अधिक 3. एका संख्येतून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. एका संख्येतून, ही एक संख्या आपल्याला माहिती नाहीये, त्याला आपण मानणार आहोत x. त्या संख्येतून 11 वजा केले, वजा 11, तर येणारी वजाबाकी म्हणजेच x वजा 11. 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. इथे आपण ही एक संख्या p मानूयात, म्हणजेच 15 आणि p यांचा गुणाकार 15 गुणिले p. मी ही संख्या x मानली नाही, त्याऐवजी p मानली. याचं कारण इथे गुणाकार होता, 15 गुणिले p. आणि मी जर x मानली असती तर 15 गुणिले x यामध्ये आपल्याला बरीच अडचण आली असती हे समजण्यात, हे नक्की काय आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण, ती म्हणजे चलाचा वापर करून गुणाकार दाखवताना आपण गुणाकाराचे चिन्ह वापरत नाही. म्हणजेच 15 गुणिले x हे आपण 15x असे दाखवतो. हे जे गुणाकाराचे चिन्ह आहे ते आपण दाखवत नाही. जेव्हा आपल्याला 15x असं दिसतं तेव्हा त्याचा अर्थ 15 गुणिले x असा असतो. हे खूप महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवा. जरी मी इथे p हे अक्षर घेतलं होतं तरी मी हे दाखवताना 15p असं दाखवणार आहे. पुढचं गणित, एका संख्येची चौपट 24 आहे. आता आपण ही संख्या x मानूयात. ही संख्या जर x असेल तर त्याची चौपट म्हणजे त्याला 4 ने गुणायचं आहे. आणि आपण आता इथे पाहिलं की गुणाकाराचं चिन्ह आपण चलाबरोबर दाखवत नाही, म्हणूनच मी त्याला म्हणणार आहे 4x. 4 गुणिले x 4x. 4x हे 24 इतकं आहे, म्हणजेच याचं उत्तर 24 आहे. 4x बरोबर 24. हे आपलं समीकरण नाहीये, हे समीकरण नाही आहे, हे सुद्धा समीकरण नाही आहे, पण हे समीकरण आहे कारण यामध्ये बरोबर चिन्हाचा वापर केलाय समानता दाखवण्यासाठी. इथे आपण फक्त एकच गणिती क्रिया दाखवलेली आहे, इथे समानता आपण दाखवलेली नाही आहे. म्हणूनच 15p x वजा 11 x अधिक 3 ही समीकरणं नाहीत, या फक्त गणिती क्रिया आहेत. आणि 4x बरोबर 24 हे समीकरण आहे. चलाचा वापर करून समीकरणे बनवा. एका संख्येला 3 ने भागल्यास उत्तर 14 मिळते. आपण ही संख्या x मानूयात. x ला 3 ने भागल्यास x भागिले 3 उत्तर 14 मिळते. उत्तर आहे म्हणजेच समानता आली. x भागिले 3 बरोबर 14 हे आपलं समीकरण झालेलं आहे. एक संख्या आणि 3 यांची बेरीज 27 आहे. ही संख्या x मानूयात, म्हणजेच x आणि 3 यांची बेरीज 27 आहे, म्हणजेच उत्तर आहे. उत्तर म्हणजे समानता, म्हणजेच x अधिक 3 बरोबर 27. एका संख्येच्या दुप्पटीमधून 9 वजा केल्यास 5 मिळतात. ही एक संख्या पुन्हा एकदा आपण x मानूयात. त्याच्या दुप्पटीमधून, दुप्पट म्हणजे 2 गुणिले ती संख्या. आपल्याला माहिती आहे गुणाकार आपण चलाबरोबर दाखवत नाही, म्हणूनच
2x. 2 गुणिले x म्हणजेच 2x. दुप्पट. दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं आहे. 2 गुणिले संख्या. संख्या आपली x मानलेली आहे आपण. 2 गुणिले x. गुणिले दाखवत नाही आपण म्हणजेच 2x. 2x मधून 9 वजा केल्यास म्हणजेच वजा 9. 9 वजा केल्यास उत्तर मिळते 5. उत्तर म्हणजेच समानता बरोबर 5. 2x वजा 9 बरोबर 5. समीकरणे धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. समीकरण इक्वेशन, चल, व्हेरिएबल, उकल, सोल्युशन, प्रयोग व प्रमाद पद्धती, ट्रायल अँड एरर मेथड. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.